कोकणावरून देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंमध्ये शाब्दिक वॉर सुरू झालेला आहे। ठाकरेंना कोकणातून तडीपार केलं असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केलाय, तर ठाकरेंच्या सेनेने सुद्धा महायुतीवर जोरदार हल्लाबोल केलाय। बघूया। ठाणे जिल्ह्यात आणि कोकण विभागात आपल्या महायुतीला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं प्रचंड यश प्राप्त झालं। काही लोकांनी अशी गर्जना केली होती की आम्ही महायुतीला तडीपार करू, कोकणाने त्यांना कोकणातनं तडीपार केलं। कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला ठरलेला आहे। ही निवडणूक जी झाली लोकसभेची, या निवडणुकीमध्ये फेक नॅरेटिव्ह अगदी लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली। त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत, हे कशा प्रकारे ह्यांचे लोक पैसे वाटत होते घराघरात। आपल्याकडे मुंबईला पेपरची लाईन टाकतात ना, ते दुधाची लाईन टाकतात ना, तसे पैशाची पाकिटं घरामध्ये पेपरच्या लाईनसारखे कसे टाकत होते, त्याचे व्हिडिओ समोर आल्यावरती या माणसानं आपलं तोंड उघडू दे, फार एक्सपोज होतील। नारायण राणे यांचा विजय हा फक्त 48,000 मताने झाला। नारायण राणे यांना 4,48,000 मतं मिळाली आहेत आणि विनायक राऊत त्यांना साधारण 4 लाखाच्या वर मत आहेत। याच्यापेक्षा एक जोरदार लढाई काय असू शकते? आपण काय 5-6 लाख मताने जिंकलात कोकणामध्ये एकतर्फी? आता पैशाचा वारेमाप वापर करून, धनशक्तीचा वारेमाप वापर करून जरी काठावर पास झालेले जरी असले तरी सुद्धा कोकणातून शिवसेना संपवण्याची भाषा नारायण राणेंनी करणं म्हणजे स्वतःलाच संपवण्यासारखं आहे। शिवसेनेला संपवणारी औलाद जन्माला यायची आहे।